नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋतुजा पवार इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. तर मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 साठी जर तुम्ही फॉर्म भरत असाल, तर कोणाच्या नावाने फॉर्म भरावा? ज्या पण मॅरिड वुमन्स आहेत त्यांच्यासाठी खूप मोठा हा प्रश्न आहे, की वडील की पती कोणाच्या नावाने फॉर्म भरायचा? अर्ज प्रक्रिया कशी करायची आहे? आणि डॉक्युमेंट्स रिलेटेड सुद्धा तुम्हाला काही डाऊट असेल, तर ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत. तर तुमचं जे अर्ज प्रक्रिया आहे ती कशाप्रकारे भरायची आहे ते सुद्धा आपण बघूया. त्यासोबतच जर तुम्ही शिपाई भरतीसाठी फॉर्म अप्लाय करत असाल, तर त्यामध्ये तुमचा जो पूर्ण सिलेबस आहे तो कव्हर करून घेतला जाणार आहे आणि ही जी बॅच आहे, ती फक्त ₹99 तुम्हाला अवेलेबल होणार आहे. तर यासाठी तुम्हाला या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे 9226016161 आणि जे आपलं ॲप आहे इन्फिनिटी अकॅडमीचं ते डाउनलोड करायचं आहे स्पर्धाचं. नेक्स्ट आहे मुंबई उच्च न्यायालय क्लर्क चा रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तुम्हाला बॅच अवेलेबल होतील. यामध्ये सुद्धा तुमचा जो मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ताचा जो वेटेजचा जो पार्ट आहे तो पूर्ण इथे कव्हर करून घेतला जाणार आहे. या रिलेटेड ही जी बॅच आहे ती ₹499 मध्ये तुम्हाला अवेलेबल आहे. या नंबरशी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. तर आपण थोडं अपडेटबद्दल बोलूया, की जो पार्ट आहे की बघा नावात बदल असेल तर आणि गॅझेट किंवा विवाह प्रमाणपत्र. तर आता सपोज जे कोणी उमेदवार आहेत किंवा ज्या कोणी महिला अर्ज करत आहेत, तर अशा महिलांनी आतापर्यंत जेव्हा पण आपण फॉर्म अप्लाय करत असाल, जर तुम्ही फॉर्म भरायला स्टार्ट केला असेल, तर त्यामध्ये कसं येतं की 10वी इक्विव्हॅलंट मार्क्स ऑफ 10th म्हणजे ॲज पर द नेम ऑफ इक्विव्हॅलंट तुम्हाला दिलं असतं. स्टेट बोर्ड आहे किंवा कोणत्या बोर्ड वाईज आहे, तर तुम्हाला ते अपलोडसाठी दिलेलं असतं तिथे. परंतु आता ह्या ज्या एक्झाम्स आहेत तिथं मेन्शन नाही आहे. तर तुम्हाला जे पण कॅन्डिडेट्स आहेत त्यांनी सगळ्यांनीच 10वीचं जे तुमचं नाव आहे त्यानुसार तुमचं पूर्ण जे नाव आहे ते तुम्ही तिथे अपलोड करायचं आहे. आणि त्यानंतर आता ज्या महिला आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्या वडिलांचं नाव असेल 10वीच्या प्रमाणपत्रामध्ये सपोज आणि त्यानंतर जे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड म्हणजे तुमचे कोणते डॉक्युमेंटेशन चेंज झाले असणार आहेत. तर आधीपर्यंतचं तुमचे शैक्षणिक डॉक्युमेंटेशन हे तुमच्या वडिलांच्या नावाने असतील आणि आफ्टर मॅरेज तुम्ही सपोज आधार कार्डमध्ये चेंज केलाय, ठीक आहे, किंवा पॅनमध्ये चेंज केलाय, पॅन कार्डमध्ये किंवा इतर डॉक्युमेंट्स जे आहेत त्यामध्ये जर तुम्ही चेंजेस केले असतील तुमच्या जे हसबंडचं नेम आहे त्याद्वारे जर तुम्ही चेंजेस केले असतील, तर यासाठी तुम्हाला जे एक गॅझेट काढायचं आहे किंवा विवाह प्रमाणपत्र काढायचं आहे. त्याची काय प्रोसेस आहे ती सुद्धा आपण पुढे बघूया. पण तुम्हाला जे तुमचं डॉक्युमेंटेशनमध्ये नाव द्यायचं आहे, जेव्हा तुम्ही हे करताय, अर्ज करताय, तेव्हा तुम्हाला 10th बेसवरती नाव तुमचं जे आहे ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. 10वी किंवा 12वी प्रमाणे जे तुमचं नाव आहे ते तुम्हाला अपलोड करायचं आहे जेव्हा तुम्ही फॉर्म भरत आहात तेव्हा. त्यानंतर आता जो पार्ट राहील आधार, पॅन कार्ड आणि इतर आहे. तर मग तुमचं जे प्रमाणपत्र किंवा जेव्हा तुमचं हॉल तिकीट येईल, तेव्हा तुम्हाला आधार कार्ड तरी अप्लाय करायला लागतं किंवा पॅन कार्ड. मग त्यामध्ये तर तुमचं नाव वेगळं आहे. तर मग अर्ज प्रक्रियेला प्रॉब्लेम येईल का? तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, गॅझेट किंवा विवाह प्रमाणपत्र दोघांपैकी एक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर मग यामध्ये गॅझेटसाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, एज प्रूफ जे आहे, बर्थ सर्टिफिकेट किंवा ॲड्रेस प्रूफ जो असेल, पासपोर्ट साईज फोटोज, मॅरेजचे जे फोटोज आहेत ते लागणार आहेत, वेडिंग कार्ड, 3 विटनेस आयडी प्रूफ लागतात सहसा, विटनेस फोटोज लागतील. मिनिमम एज जे आहे ते ग्रूमचं आहे 21 आणि जी वधू असेल तिचं 18 पर्यंत एज असणं गरजेचं आहे. डायव्होर्स जर असेल, डेथ सर्टिफिकेट, तर ते तुम्हाला अपलोड करायचं आहे गॅझेटमध्ये त्या प्रकारे आणि त्याद्वारे तुमचं डॉक्युमेंटेशन करायचं आहे. परंतु तुमच्या आधीचे डॉक्युमेंट्स हे तुमच्या वडिलांच्या नावाने असतील, 10th, 12th आणि डिग्रीचं जर सर्टिफिकेट तर तुम्हाला त्याद्वारे ते अप्लाय करायचं आहे किंवा जरी तुमचं टायपिंग सर्टिफिकेट तुमच्या वडिलांच्या नावाने असेल, हे सर्व डॉक्युमेंट्स असतील तर तुम्हाला वडिलांच्या नावाने अप्लाय करायचंच आहे. आणि जे नेक्स्ट आहे ते तुम्हाला गॅझेट आणि विवाह प्रमाणपत्र यातील एक सर्टिफिकेट तुम्हाला काढावं लागणारच आहे, कारण की डॉक्युमेंटेशनला तुम्हाला पुढे प्रॉब्लेम येऊ नये त्यासाठी. तर या रिलेटेडच हे अपडेट होतं आणि जर असेच तुम्हाला अपडेट जाणून घ्यायचे असतील आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला जाता जाता एक लाईक सुद्धा करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये.